खाली करा तुम्ही. आम्ही गाडी जाऊ देणार नाही. काय गुन्हे दाखल करायचं जाऊ द्या. मी स्वतः इथं आहे. शहरात आणि थांबायला लागले. आम्हाला तिकडे फिरायचं आहे. मी स्वतः तुमच्यासाठी भेट द्या. भोयदापाडा डम्पिंगच्या एंट्री पासून भोयदापाडा नाक्यापर्यंत गाडी चाललेली आहे. तुम्ही जा. गाडी बसा. गाडी बसा. फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे. 5 मिनिटं आम्ही गया. आर्ग्युमेंट नाही होणार. आर्ग्युमेंट होणार नाही. चर्चा आणि बघा पाहणी करायची आहे. काही कारवाई झालेली नाही हे आम्ही सगळ्या लोकांच्यात घेऊन जाऊ. मी येतो. त्याला सर माहिती ना मला त्याला तिथं सरांना अडवू नका. त्यांना जाऊ द्या. हे अडवणं नाहीच आहे. हे आमच्या सगळ्यांच्या समस्या आहेत. हे अडवणं नाही. जे आयुक्त महोदयांना फक्त एवढीच विनंती होती की आज एवढं 1 ते 1.5 लाख लोक या भागामध्ये राहतात. त्यांना डम्पिंग प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. दुर्गंधी आहे, धूर आहे. अक्षरशः अनेकांना छातीचे रोग झालेले आहेत. परंतु आयुक्तांनी येण्यासाठी नकार दिला. आम्ही त्यांना फक्त एवढीच विनंती केली, फक्त 5 मिनटं तुम्ही भेट द्या. पण आयुक्तांनी आम्हाला करदात्या नागरिकांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्यासारखे खूप येतात. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? म्हणजे आम्ही जो कर भरतो तो पाण्यात गेला असं. आयुक्तांना आम्ही वारंवार 5 मिनटं या 5 मिनटं विनंती करतो. आयुक्तांनी आमच्यावर आरोप केला की तुम्ही मला ब्लॅकमेल करतात आहे. कसलं ब्लॅकमेल केलं? का खंडणी मागितली तुम्हाला? आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी फक्त तुम्हाला 5 मिनटं या बोललो. याचा अर्थ तुम्ही आमच्यावर काही आरोप करणार. आता आम्हाला सांगता तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे करा. आम्ही लोकांसाठी सतत रस्त्यावर उतरणार. जे गुन्हे दाखल होतील ते होऊ द्या. तुम्ही वागराळमध्ये गेला होता. तुम्ही कालची परिस्थिती पाहिली. काल त्या गाड्या वगैरे वाहून गेल्या. पण माझं म्हणणं ह्या परिस्थितीला जबाबदार कोण? आम्ही इथे लहानाचे मोठे झालो. माझे वडील नगरसेवक गटनेतेपर्यंत इथे सरपंचापासून त्यांनी इथे सगळं सांभाळलेलं. मी इथे परिस्थिती बघितलेली आहे. हे जंगल होतं, इथे नदी होती, इथे नाला होता. तो बुजवून जर अशी घरपट्टी ही झोपडपट्टी बांधणार असतील, हे नाल्या बुजवून हे काम होणार असेल तर पाणी जाणार कुठे? ह्याची उपाययोजना काय केली? म्हणून आज ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ताफा ह्याच करता अडवला की उद्या भोयदापाड्यात अशी आणखीन परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही आता मागे बघत असाल तिथे डम्पिंगचं सगळं पाणी खाली रस्त्यावर येतं. त्याचा घाण वास येतो. तुम्ही भोयदापाड्यामध्ये जशी एंट्री घ्याल तशी एक लाईन पूर्णपणे डम्पिंगच्या गाड्यांनी व्यापलेली आहे. आणि त्या गाड्या एंट्री पण तिकडनं, एक्झिट पण तिकडनं. डम्पिंगचा एकच रस्ता. आम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलं की तो रस्ता एक्झिटसाठी बनवलेला आहे, एंट्री अग्रवालमधनं होईल. आम्ही त्यासाठी अग्री झालो कारण तिथे काहीतरी प्रोजेक्टचं काम चालू होतं. त्याला आज इतके महिने झालेले आहेत, त्याच्यावर काही उपाययोजना नाही. त्याची परिस्थिती आम्ही तिथे झेलतोय. तो वास, तो रस्त्यावर पडणारा कचरा, ती घाण आणि ट्रॅफिक जाम. आता तुम्ही बघत असाल रस्ता किती लहान आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तिथे थांबल्या जातात. शाळकरी मुलांना उशीर होतो. कामावर जाणाऱ्या लोकांना उशीर होतो. इथे जर एखादी इमर्जन्सी झाली तर माणूस तिथे नाक्यावर नेता दगावेल. माझं आयुक्तांना इतकंच म्हणणं होतं की तुम्ही त्या जागी या. आज आम्ही खरंच सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला ती परिस्थिती काय आहे, आम्ही काय फेस करतो, आम्ही काय सफर करतो हे तुम्हाला फक्त आम्हाला दाखवायचं होतं. आणि तुमचं काय म्हणणं आहे त्या बाबतीत ते आम्हाला ऐकायचं होतं. कारण वसई विरार हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही ते ऑर्गनाईज करायला घेतलेलं आहे तर तिथे एक भाग वसई विरारचा डम्पिंग ग्राउंड हा तुमच्याच हातात आहे. आणि तुम्ही त्यांची उपाययोजना करावी अशी आमची इच्छा आहे.